आज या पानिपत या एका शब्दात महाराष्ट्राची अस्मिता दडलेली आहे. मी खूप हिंडलोय तो भाग, सुदैवानं मला हिंडायला मिळालं. यमुना आणि गंगा यांचा दुवा कसा आहे, ती अंतर्वेद कशी. यमुना ओलांडायला जे उतार असतात ते उतार नेमके कुठे आहेत आणि कसे आहेत. ते उतार बदलत जातात. खाली जशी वाळू त्याचे ढीग बदलायला लागतात प्रवाहाच्या मुळे, त्यावेळेला उतार तिथं पाण्याची उंची बदलत जाते. कुंजपुऱ्याला एक उतार आहे, पण कुंजपुरा यमुनेच्या उजव्या बाजूकडे का डाव्या बाजूकडे, पूर्वेकडे का पश्चिमेला आहे किती जणांना माहिती. वरती बुढिया नावाचा एक उतार आहे, कुंजपुऱ्याला उतार आहे. कुंजपुराच्या खाली अंधेरा या नावाची नदी ओलांडण्याची सोय आहे तिथं. त्याच्या खाली बुराडी घाट आहे, त्याच्या खाली गौरीपुरा आहे, त्याच्या खाली मजनुकाट्या आहे. हे सगळे यमुना उतरायचे घाट आहेत. पलीकडे ओलांडून जायचे. तसेच गंगेचे आहेत. अर्थात हे जे युद्ध आहे चाललेलं, हे गंगेच्या पलीकडे फारसं झालं नाही, गंगेच्या पूर्व भागात झालं नाही फारसं. लोक केले होते आपले, नाही अशातला भाग नाही. पण नद्या ओलांडणं एक कठीण काम असतं. गंगेसारखी नदी ओलांडणं हे खूप कठीण काम असतं. काही वेळा त्याच्यावर नावांचे पूल केलेले असतात, पॉन्टून ब्रिज केलेले असतात. त्याच्यावर त्या नावा एकमेकाला जोडत जातात, त्याच्यावर फळकुटं टाकतात आणि ते बांधून सगळी सेना, मग तोफांचे गाडे सगळं पार करावं लागतं. आणि तोफा जर का असतील आपल्या सैन्यात तर नदी ओलांडणं किती कठीण असेल याची कल्पना येतो. त्या तोफा जर का जड असतील तर मात्र नदी ओलांडताना अतिशय काळजी घ्यावी लागते, नाही तर तोफच नदीत जाते तर गाड्याचे सगळं. इतिहासात अशी अनेक उदाहरणं आहेत. ही जी अतिशय महत्वाची मलगाय मैदान ही जी तोफ ज्यावेळेला मुरार जोद्धवानं विजापूरला नेली, त्याच्या जोडीला एक धूळधाण या नावाची तोफ होती, पण ती धूळधाण भीमेत बुडाली. ही जी तोफ विजापूरला शारजा बुरुजावर बसलेली आहे, ती औरंगजेबाने हलवायचा प्रयत्न केला खूप, पण औरंगजेबाला ती नेता आली नाही. म्हणून औरंगजेबानं त्या तोफेवर स्वतःच्या नावाचा लेख कोरून ठेवला. आता आपण अनेक ठिकाणी जातो, त्यातली नेमकी पहिली गोष्ट कुठली आहे आणि त्याच्यावर लोकांनी केलेली कारागिरी कुठली आहे हे कसं काय शोधणार. अलीकडं तर किल्ल्यांच्यावर ग्रॅफिटी वाढतच चाललेली आहे सगळी. मी आत्ताच कर्नाळा किल्ल्यावर गेलो होतो. कर्नाळ्याला बराच चढ वाटतं आपल्याला सोपं आहे म्हणून, पण इतकं सोपं नाही. त्या किल्ल्याला एक सुळका आहे, कर्नाळ्याला एक मोठा सुळका आहे, त्याच्या भोवती सगळीकडं मधमाशांची पोळी आहे. आणि एक अतिशय अवघड तिथनं जागा आहे, वरती जायला एक अवघड वाट आहे. तिथं बहुतेक दोर वगैरे लावावा लागतो. पण तिथे एका ठिकाणी मला अमुक एका मुलीचं नाव आणि आई लहूजी असं लिहिलेलं दिसलं तिथं. मी म्हटलं निदान ती मुलगी इथपर्यंत आली कर्नाळा चढून आणि ते पाहिलं की अशा अवघड जागी कुणीतरी आपलं नाव लिहिलेलं आहे, तर पडेल बाबा प्रेमात या मुलाच्या कडे. गेला असेल तिथपर्यंत. पण आज हे जे वीर आहेत आमचे अनाम वीर पानिपतावर गेलेले, पानिपताच्या पुढं गेलेले. पानिपतावरनं पुढं कर्नाळ ओलांडून, सरहिंद ओलांडून लाहोरच्या पुढं अटकेच्या पुढं पेशावर, पेशावरच्या पुढं खैबर खिंडीपर्यंत लोक गेलेले आहेत. तिथं त्यांच्या मनात काबूल आणि कंधार घ्यायच्या उर्मी निर्माण होत आहे. इराणचा बादशाह मराठ्यांना पत्र लिहून कळवतो इकडं की तुम्ही त्या बाजूने हल्ले करा या अहमद शाह अब्दालीवर. मराठ्यांच्या सैन्याची एकूण व्याप्ती पाहिल्याच्या नंतर अहमद शाह निघून जातोय अफगाणिस्तानमध्ये. त्याचा मुलगा पळून जातोय तैमूर खान. आणि मराठ्यांना आपण खैबर खिंडीपर्यंत आल्याचा एक विलक्षण आनंद मनात होतोय. हा आनंद निश्चितपणे सामान्य आनंद नाहीये. एक म्हणजे कारण हे सगळं वाचल्याच्या नंतर की स्वामींचा पुण्य प्रताप तो थोर, म्हणजे नानासाहेब पेशव्यांचा प्रताप विलक्षणच आहे. यश त्यांना मिळणारच आहे अशी एक भावना इथल्या सगळ्या लोकांत निर्माण होती.
की काहीतरी आपण केलं तरी आपल्याला यश आहे आणि आपण आता अफगाणिस्तानमध्ये पोचणार. इथं सखाराम बापू होता पुण्यात बसलेला, भाऊला तिकडे. सखाराम बापू इथं असताना ज्या वेळेला कळलं की अब्दाली बाहेर गेलेला आहे, अंतर्वेद मोकळी झालेली आहे, आपले लोक फार अटक ओलांडून गेलेले आहेत. काल बाबासाहेबांनी उल्लेख केला, मला आठवतं मी कलकत्त्याला होतो त्यावेळेला, ही गोष्ट मी 80 सालची सांगतोय. तिथं मी पुस्तकं चालत असताना इंडिया 100 years ago म्हणून एक पुस्तक होतं. त्या पुस्तकात अटकेचं एक चित्र काढून लावलं, अटकच्या किल्ल्याचं. अटक नावाची नदी ही सिंधू नदीला येऊन मिळते, त्याच्या द्वावार अटकेचा किल्ला आहे. म्हणजे अटक घ्यायला मराठ्यांना सिंधू ओलांडावी लागली. मी इथं यमुना ओलांडता येत नाही लोकांना, तर हे लोक सतलज, रावी, चिनाब, झेलम आणि सिंधू ओलांडतात कसे आपले लोक, बघा, कल्पना करा. अटकेपर्यंत जायला तुम्हाला किमान 5 या मोठ्या नद्या आणि छोट्या छोट्या नद्या तर खूप आहेत तिथे येणार, या सगळ्या ओलांडाव्या लागतात. आज त्यावेळेला लोकांनी या नद्या कशा ओलांडल्या ह्याची टिप्पणीच नाही येत आमच्याकडे. चिनाब नदीवर मात्र लोक तिथं थांबलेले होते आणि चिनाबचं पाणी गहिरं असल्या कारणानं आणि त्या पाण्याचं तापमान कमी असल्या कारणानं ती नदी लवकर ओलांडता येत नाही आणि मग अब्दालीचे लोक हे कंधारमध्ये जात आहेत. एक त्या नदीच्या गहिरेपणामुळं आणि त्याच्या तापमानामुळं मराठ्यांना पाठलाग सोडावा लागतोय. त्यातला या बारीक सारीक गोष्टी आहेत. पण पुण्यात जो सखाराम बापू बसलेला आहे, या सखाराम बापूच्या कानावर ज्या वेळेला मराठ्यांच्या विजयाच्या बातम्या येत आहेत, त्यावेळेला सखाराम बापूने 10 ओळीत अवघ्या 22 सुभ्यांची वाटणी करून मोकळा झालेला आहे. त्याला वाटलं आता सगळं भारतवर्ष आपल्या ताब्यात आलेलं आहे, त्यामुळे एका पत्रात सखाराम बापूने ही काय वाटणी केलेली आहे ती बघा. मी मुद्दामून आज काही गोष्टी वाचून दाखवणार आहे, कारण सगळ्या गोष्टी माझ्यासारख्या माणसाच्या स्मरणात राहणं अतिशय अवघड आहे. आणि ते पानिपतच एवढं, नुसती नावं तरी किती लक्षात ठेवायची लोकांची, कोण कोणाचं आहे, काय कसं काय करणार. सादत खान होता, तर सादत खानाचा तो जो नेफ्यू होता त्याचं नाव होतं सफदरजंग, वजीर होता. त्या सफदरजंगला लोकांनी हा किती वजीर झाले, कमरुद्दीन खान होता, त्याचा मुलगा होता तो गाझीउद्दीन खान. मराठ्यांच्या मदतीने ही मंडळी वजीर म्हणून बसतात दिल्लीला, बादशाह जाऊन बसवतात सगळ्या काय. नावं काय काय लक्षात ठेवणार. बादशाह तरी किती झाली होती. आलमगीर सानी, शहाजहान सानी, त्याच्यानंतर आलेला अली गौहर, तो बराच काळ होता तिथं अली गौहर. हे सगळे मराठ्यांच्यामुळे शहाजहान सानी जर का सोडला तर मराठ्यांच्यामुळे आलेले हे बादशाह आहेत. त्याच्यात मुघलांचे ते शहाजाद आहेत काही लोकांचे. काय काय तरी आम्ही लक्षात ठेवायचं. त्यामुळे मी आज काही काही गोष्टी लिहून आणलेल्या आहेत, त्या मी मुद्दाम म्हणून वाचून दाखवणार आहे, कारण त्याच्यात काही चूक व्हायला नको, माझ्याकडनं एखादी गोष्ट राहायला नको त्याच्यात. कारण ते जे चक्र आहे ते पानिपतचं चक्र विलक्षण चक्र आहे. ती काही सामान्य गोष्ट नाही आहे. त्याचं एक अर्ध्या तासात नसलं काही सांगता येईल. काल बाबासाहेब म्हणाले 2 महिने आपल्याला करता येईल ना, करता अगदी आवश्यक करता. आमचा इतिहासच एवढा मोठा आहे, लोकांनी पराक्रम घालून ठेवलेले, एकेका वीराचा पराक्रमच एवढं विलक्षण. दत्ताजी शिंदे हा बुराडी घाटावर ज्यावेळेला पडला तर दत्ताजी शिंदेचा पराक्रम काय सामान्य पराक्रम आहे. दत्ताजी तो ईश्वराचे शिपाई गडी असं म्हटलेलं आहे त्याच्यात, की दत्ताजीला पराभव त्या वेळेपर्यंत तसं माहीत नव्हतं. सगळ्या एकेका वीराचा पराक्रम विलक्षण सांगता येईल, त्यांच्या विरुद्ध अनेक गोष्टी सांगता येते. पण ही व्यवस्था ज्या वेळेला मराठी वीर अटकेपर्यंत पोहोचले, या बातम्या आल्या, राघोबा निघून आला, दत्ताजीवर सगळे मदार्थाने सोपवले आणि दत्ताजीनं या पंजाबाच्या सगळ्या व्यवस्थेच्यासाठी म्हणून त्यांनी साबाजी शिंदे वगैरे आपल्या लोकांना तिथं पाठवलं. आणि या विजयाच्या सगळ्या बातम्या पुण्यात आल्यावर हा जो सखाराम बापू आहे, तो सखाराम बापू असं म्हणतोय की अब्दालीचा बंदोबस्त दूर करून श्रीमंतांनी हातचा झाला. पुढील तह निमेचा करार ठरला. मी निम्मे वाटून घ्यायचा असा तो करार आहे. त्यात 22 सुभ्यांचा तपशील देऊन टाकला. तपशील 22 सुभ्यांचा. तर ते बघा काय काय त्यातलं काय आपल्या हातात होतं काय नव्हतं ते आपल्याला कळून येईल. त्याच्यावर 6 सुभे दक्षिण,
दक्षिणेतले 6 सुभे. माळवा, गुजरात, आग्रा, अजमेर हे सुभे तर आपल्याकडे आलेच आहेत. माळवा, गुजरात हे आपल्याकडे होतेच आहे. आणि ज्या वेळेला 1752 आपला तह झाला दिल्लीच्या मुघल लोकांशी, त्यावेळेला अजमेर आणखी आग्रा हे 2 सुभे आपल्याला मिळाले, महसुलासाठी मिळाले. मी एकदा आग्र्याला गेलो होतो. आग्र्याला लोक ताजमहाल बघतात, शहाजहान आणखी मुमताजचं कौतुक करतात, शहाजहानच्या प्रेमाचे गोडवे गायले जातात. तिथे प्रेम होतं, मी कबूल करतो. 14 बाळंतपण जर का झाली असतील मुमताज महलची, तर प्रेम नाही असं कोण म्हणतो सगळ्या. 14व्या बाळंतपणात ती गेली, नाहीतर अजून प्रेम चालू राहिलं असतं. पण ती मुलगी होती शेवटची, तिचं नाव होतं गौरा. ती छोट्या मुलीवर मात्र सगळ्यांचं निश्चितपणे प्रेम होतं. इथं आपल्याकडनं या ताजमहालच्या बद्दल अनेक लोक शंका घेतात. मलाही अनेक जण विचारत असतात अनेक गोष्टी. आता लोकांनी लिहिलंय मुमताज महल, असं तिचं नावच नव्हतं. बरोबर आहे, तिचं नाव होतं अर्जुमंद बानू बेगम किंवा मुमताज उल जमान असं तिचं नाव. परंतु त्यांच्याकडं मृत्यूच्या नंतर नाव द्यायची एक पद्धत आहे. शहाजहान ज्या वेळेला गेला त्याला फिरदौस आसियानी असं म्हटलं. फिरदौस आशिया म्हणजे फिरदौस म्हणजे स्वर्ग, खुल्द म्हणजे स्वर्ग. हे फिरदौस त्याचा का आशियाना झालाय असा हा तो साहेब बहुव्रीही समास आहे. जन्नत मकानी, जन्नत म्हणजे स्वर्ग, जन्नत ज्याचं मकानच झालेलं आहे असं तो जहांगीरला लिहिलेला. तसं मुमताज महल हे तिला पोस्टमसली दिलेलं नाव तिच्या कबरीवर कोरलं. मला सांगायचं तो मुद्दा पूर्ण वेगळा आहे. आणि तो मुद्दा असा आहे, तिथे एक म्युझियम आहे, ते जरा बाजूला म्हणून कोणी जात नाही तिथं. ते आपलं ते गुंबज, मिनारेट्स वगैरे सगळे बघतात. तो जो अमीन खान शिराझी होता त्यानं लिहिलेली कॅलिग्राफी बघतात सगळे. तिथे कुराणातल्या आयत्या तिथं कोरलेल्या आहेत सगळ्या. आणि मग लोक बाहेर येतात. म्युझियम कोण बघायला? म्युझियम आहे असं तिथं सांगतही नाही धड तिथं. मी त्या म्युझियममध्ये गेलो आहे, काही लोक होते माझ्याबरोबर. त्या म्युझियममध्ये गेल्यावर तिथं त्या ताजमहालबद्दलची काही चित्र, काही बादशहांची चित्र, त्याच्यानंतर काही नकाशे, काही कागदपत्र अशी तिथं लावलेली आहे. एक कागद मी वाचायला लागलो. तो कागद मोडीतला होता, त्यामुळे ते मला वाचता येत होतं थोडं थोडं. त्यातलं ते एक अक्षर लावून मी वाचत होतो. आणि त्यात पर्शियन लिहिलेलं होतं बरंच काय. तर मी काहीतरी वाचतोय तो कागद म्हणताना तिथला तो पहारेकरी तो धावत आला नाही. तो म्हणाल क्या साहब आप पढ़ सकता? हाँ मैं जरूर पढ़ सकता हूँ. म्हणजे क्या लिखा है इसमें? अरे म्हटलं वाचू तर ते मला आधी निदान सगळा कागद काय. तो मी तो वाचायला लागल्याच्यानंतर तो काय ते माझ्या ध्यानात आलं होतं. सगळा कागद मी तो वाचलेला नव्हता. परंतु तो त्या म्युझियमच्या क्युरेटरना घेऊन आला. आणि त्या क्युरेटरना घेऊन आल्याच्यानंतर त्यांचं नाव होतं शंकरनाथ. मोठा भला माणूस होता. म्युझियमचे क्युरेटर एवढे भले नसतात कधी खरं. बरंच सामान गडवून ठेवलेलं असतं, कारण एक्झिबिट्सच आपण बघतो, कलेक्शन कधी दाखवत नाहीत लोक. परंतु ते आले शंकरनाथ आणि मला म्हणाले वाचता येते का तुम्हाला पत्र? हो म्हटलं मला वाचता येते. ते म्हणे लिहिता मला काही कळतच नाही तुम्हाला काय येतं. ते थोडंफार पर्शियन आम्ही वाचलंय, पण म्हटलं हे काय लिहिले, कुठल्या काय लिहिले? अहो म्हटलं हे मोडी आहे, मराठी आहे म्हटलं लिहिलं आहे तिथं. ते म्हणाले काय लिहिलंय? तर म्हटलं मुस्तकीरुल खिलाफत अकबराबाद, म्हणजे आग्राबाद का थोडक्यात. म्हणजे एवढं लांब लचक नाव सांगितल्यावर दचकून जायचं काही कारण नाही. आग्रा म्हटल्यावर येईल सगळ्यांनी. पण तिथला महसूल आम्ही किती गोळा करत होतो याची सगळी माहिती ठेवली गेली. मराठा किती गोळा करतो ते आग्र्याचा महसूल, त्याची माहिती त्या कागदात. हजारो पत्र आहेत. मी आज पत्र घेऊन आलो असतो. माझ्या हातात आत्ता अत्यंत दुर्मिळ पत्र आहेत. ती बुंदी, कोटा बिटा वगैरे हा जो सगळा प्रदेश आहे, अगदी राजपुतांमधला सुद्धा सगळा, तिथल्या राजांनी विश्वासरावाला त्यांनी कारभारीच केलेला होता एका भागाचा. राऊ असं म्हटलं त्याला. ते राऊ बाजीरावावर आलेले विश्वासराव राऊ.
आणि विश्वासराव सदाशिवराव भाऊ राघोबादादा रघुनाथराव बाजीराव असं लिहिलेलं आहे त्या काळात. बाजीरावांना सुद्धा पाहिजे त्यांना लिहिलेली पत्र या सगळ्या लोकांना. त्या पत्रावर सोनं लावलेलं आहे सगळं. ती वाचलीत तर कळे जंगलमधले आहेत काही हिंदीत नाहीत. ती पाहिल्याच्या नंतर वाचल्याच्या नंतर या राजपुतानातले लोक मराठ्यांशी कसं नमून चाललेले होते, दबून चाललेले होते, मराठ्यांची ताकद किती वाढलेली होती याची कल्पना आपल्याला ती पत्र पाहिली होती. आणि मी उद्या एखादं पत्र दाखवायला कदाचित आहे, आपल्याला भरपूर वेळ उद्या मी निश्चित हा तोपर्यंत हा सखाराम बापू काय म्हणतोय, अयोध्या दिल्ली पटना बंगाल तिथपर्यंत पोहोचला सखाराम बापू. त्या दिल्ली खाले करोडीचा मुलूक सरते पावे तो प्रस्तुत काही कम, असिनवत पावे तर वसुलीच आहे. यापैकी निमे महाल 40-45 पावे तो वाटून 2-4 दिवसात कोण घातले. बंगालाचे दर साल 554 लक्ष येतात. आपले सलाबतीने नवे जे साधतील ते साधावे, निम्मे निम्मे घ्यावे. बरं का, म्हणजे बंगाल ताब्यात त्याला 54 लाखाचं उत्पन्न आहे, निम्मे निम्मे आपण घेऊन टाकू सगळे. ते काही अजून हातात आलेलं नाही आहे, त्यातलं एकही आलेलं नाही. तो म्हणतोय 54 लाख, कुठली 54 लाख, एवढं काही वसूल देत नाही. कालच मी तुम्हाला सगळ्या त्याचं उदाहरण मी आपल्याला सांगितलं भास्करराव कोल्हटकरांचं. उत्पन्नच नव्हतं. अहो त्याच्यावर गाणी आहेत तिथे, बंगाल्यांनी केलेली गाणी आहेत तिथे, मराठ्यांच्यावर केलेली. धन नाही काय नाही, कुठनं देणार आम्ही खजाना. खेले घुमालो पद जुडालो बॉर्गी आलो देशे, बुलबुली ते धन खेळचे खजना दे बोलतेशे असं म्हटलेलं आहे त्यांनी. खजिना कुठून घेऊ, पाखरांनी सगळं धान्य काढून टाकलेलं आहे. बार्गी इथं आलेले आहेत. बार्गे म्हणजे बार्गे म्हणजे मराठी तिथपर्यंत आलेले आहेत. हे सगळं आपल्या हाताला पूर्ण बंगाल हातात नव्हता. हा सखाराम बापू पुण्यात बसून अवघ्या भारताची वाटणी कशी करून टाकायची, कुणी कुणी किती किती पैसे लाटायचे करून बसला. लोडाला टेकून त्यांनी करून टाकलं काम. इथले सोपं करून टाकलं काम सगळ्याचं, की आपण जायचंच फक्त तिथं आणि ताब्यात घ्यायचं. निमे निम घ्यावे वरकड जाट तरी आग्रेस उभ्यात आला. जाट म्हणजे इतर जे जाट म्हणजे आहेत सूरजमल वगैरेपासून याप्रमाणे झाले. मेहनत केली तर लाहोर वगैरे हेही सुभे सुटावया जोगे आहेत. स्वामींचे पुण्य थोर आहे, काले करून सर्व होऊन जाईल. स्वामींचं पुण्य थोर या ओळी कायम येतात, की आता आपल्याला माघार नाही, आता आपल्याला सगळं मिळतच जाणार. 54 लाख बंगालकडनं मिळणार आहे. अंतर्वेद वाटून टाकलेले सगळे तिकीट पाटणापर्यंत लोक पोचलेले आहेत. हे सगळं वाचल्यावर कळतं आपल्याला, एक लक्षात येतं की ही स्वप्न का सगळे लोकांची. तिथं किती मेहनत करावी लागणार आहे, कष्ट किती करावे लागणार आहेत, किती लोकांचे प्राण द्यावे लागणार आहेत, खर्च तिथं कसा होणार आहे. अहो घोडी मेली, तमाशा नावाच्या एका रोगाने 10,000 घोडी लोकांची मेली. ती घोडी घ्यायला जातात. शिवाजीराजांचं एक पत्र आहे घोड्यांच्या बद्दलचं, की घोड्यांवर काय प्रेम माणसांचं असतं. जे स्वारीशगारीतले लोक असतात त्यांचं घोड्यांवर विलक्षण प्रेम असतं. मला आठवते शिवाजीराजे रोज पागेत जायचे आणि एक श्लोक म्हणायचे, यस्याश्वास्तस्य राज्यम यस्याश्वास्तस्य मेदिनी यस्याश्वास्तस्य सौख्यम यस्याश्वास्तस्य साम्राज्यम असं तो श्लोक. आणि इथं 10,000 घोडी मारत आहेत. त्या घोड्यांचे नाल करायला आपल्याकडं लोहार असायचे. आपल्या लोकांना स्टील कसं होतं ते माहिती होतं बरं का. काही ग्रंथ आहेत आपल्याकडे, युक्तिकल्पतरू आणि लोहारणम असे ते ग्रंथ आहेत. त्याच्यात आयर्नमध्ये त्याच्यात त्यांनी आयर्न कार्बन असं म्हटलं नाही आहे, परंतु जे काही त्यांनी म्हटले त्यावरून आपल्या लोकांना स्टील कसं करतात याची माहिती होती. आपल्याकडे ब्लेड्स असे की तलवारीची ब्लेड, डमास्कस ब्लेड होतं तसं आपलं ब्लेड होतं. पण घोडं हे फार महत्त्वाचं आहे. यावेळेला भाऊ सदाशिवराव भाऊ यावेळेला नंतर गेले. सदाशिवराव भाऊ जाताना मराठ्यांनी छेडलेले आधी जे लोक होते त्यांनी भाऊला त्रास द्यायला नंतर सुरुवात केलेली, मग घोडी मिळली होती. एक अजून एक गोष्ट सांगू, साध्या साध्या गोष्टी असतात. मगाशी महाजनजींनी सांगितलं त्यांच्या पानिपतवर काय 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 चुका झाल्या आपल्या त्याच्यात चुका जाऊ दे, पण ही एक गोष्ट मी सांगतोय म्हणजे ज्या वेळेला सैन्य समोरासमोर ठाकली पानिपतच्या तिथं, अब्दाली दिल्ली आणि भाऊ याच्या मध्ये आला. अब्दालीचा मास्टर स्ट्रोक होत होता. त्या सगळ्या स्ट्रॅटेजीमधला सगळ्यात मास्टर स्ट्रोक म्हणजे मराठ्यांना नदी ओलांडता आली नाही, ती अब्दालीनं ओलांडली.
यमुना क्रॉस करून आंतरवेजेतनं बुराडेच्या तिथनं अब्दाली खाली आला, गौरीपुराच्या इथनं आला. गौरीपुरा हे बागपतच्या जवळ आहे. बागपतपासून 5 मैलावर गौरीपुराचा घाट आहे. मी तो बघायला गेलो होतो मोठं म्हणून. अब्दालीनं नदी कुठनं ओलांडली, ती जागा बघायला पाहिजे, आपल्याला तिथं जाऊन बघायला पाहिजे. त्यामुळं मी लोकांना सांगतोय माझ्याबरोबर, चला अरे गौरीपुरा, तिथं कशाला जायचं आहे म्हणाले, उगाच जाऊ पुढं आपण असं मसुरीलाच जाऊन थांबू म्हणाले. तर म्हटलं बघाय तर कुठलं मसुरी म्हणताय, जरा गौरीपुरा बघा, बुराडी घाट बघा, अंधेरा बघा. आपले लोक ओलांडतायत नद्या इकडून इकडून, यमुना कसे ओलांडतायत, पश्चिमेनं पूर्वेकडनं पश्चिमे, त्यात जागा माहिती असल्या पाहिजे सगळ्या. पण ज्यावेळेला समोर ठाकली सैन्य आणि अब्दालीच्या सैन्यातली घोडी, बैल आणि माणसं मेली आणि त्यावेळेला हवा फिरली, त्या या सगळ्याची जी दुर्गंधी होती, ती दुर्गंधी आपल्याकडे यायला लागली. ती इतकी मोठ्या प्रमाणात होती की भाऊनी अब्दालीला पत्र पाठवलं की तुमच्या या सगळ्या सेनेतला हा जो सगळा गोंधळ आहे तो हलवा लवकर. त्याच्यात हे असं पत्र भाऊला पाठवावं लागलं त्या अब्दालीला. ही एकच गोष्ट बघा केवढी अस्थिर करणारी आहे सगळं, ते सगळं कार्य अस्थिर करणारी गोष्ट आहे की प्रचंड प्रमाणात दुर्गंधी. आता काही वेळा लढणाऱ्या लोकांना याची सवय असते, पण या अब्दालीच्या ऐक्यातनं जी जात होती याच्याबद्दल भाऊनं लिहिलेलं एक पत्रही मिळालेलं आहे. ही काही साधी गोष्ट आहे का त्याच्यात, ही काही सामान्य गोष्ट नाही. पण वाटप लोकांनी करून टाकलं ते.